नमस्कार भावी शिक्षकांनो, तुम्हा सर्वांचं स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण महाटेट 2023 अर्थातच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी उपयोगी असणारा महत्त्वाचा घटक म्हणजे अध्यापन पद्धती व तंत्रे यावर आधारित टॉप 100 प्रश्न पाहणार आहोत, जे की तुम्हाला येत्या 22 फेब्रुवारीला सुरू होणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, टिंबटिंबने शिक्षण प्रभावित आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व, म्हणजे वर्ग, शाळा, समाज याने शिक्षण हे प्रभावित आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा दुसरा, एखादी व्यक्ती मूल्यांकनाद्वारे सुद्धा अभ्यास करू शकते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील दोन्ही, म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक हे मूल्यांकनाद्वारे सुद्धा अभ्यास करू शकतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबच्यासाठी सूचना दिली जाऊ शकते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्वांसाठी सूचनाही दिली जाऊ शकते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालील अटीनुसार व्याख्यान पद्धत सर्वात योग्य आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी काहीच नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा पाचवा, मूल्यांकन एका विशिष्ट गुणधर्माबद्दल सांगते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं त्या विशिष्ट गुणधर्माचे मूल्य काय आहे, हे मूल्यांकन एका विशिष्ट गुणधर्माबद्दल सांगते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामान्यतः बालकेंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका आहे। बघा असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे सामान्यतः बालकेंद्रित शिकवण्याच्या पद्धतीमध्ये शिक्षकांची भूमिका आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सातवा, प्रकल्पाचा लोकप्रिय प्रकार म्हणजे टिंबटिंब होय। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी सर्व। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आठवा, वर्गात प्रत्यक्ष प्रदर्शित करण्याअगोदर रंगीत तालीम करणे हे महत्त्वाचे आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षण पद्धत काय आहे। बघा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे कला आणि विज्ञान हे दोन्ही शिक्षण आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रास्ताविक प्रश्न असे असले पाहिजे। तर बघा कसे असले पाहिजे प्रास्ताविक प्रश्न, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे विद्यार्थ्यांच्या पूर्वीच्या ज्ञानावर आधारित, कठीण नसून सोपे, एका शृंखलेत असले पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मूल केंद्रित पद्धतमध्ये व्याख्याने आणि प्रात्यक्षिक करण्यासाठी शिक्षकाने कोणती सावधगिरी बाळगली पाहिजे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे सावधगिरी बाळगली पाहिजे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 12 नंबरचा, ब्लॅकबोर्डचा मुख्य प्रकार आहेत। तर बघा कोणते प्रकार आहेत ब्लॅकबोर्डचे मुख्य प्रकार, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व प्रकार हे ब्लॅकबोर्डच्या मुख्य प्रकार आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साधारणतः याच्यासाठी व्याख्यानाच्या शिकवण पद्धतीत सर्वोत्तम पद्धती मानली जाते। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानाच्या शिकवण पद्धती सर्वोत्तम पद्धती ही मानली जाते। नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षकांच्या शरीराची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यातील प्रमाणित कोन असावा। तर बघा किती कोन असावा, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे अंदाजे 45 अंश इतका शिक्षकाच्या शरीराची मुद्रा आणि ब्लॅकबोर्ड यांच्यातील प्रमाणित कोन असावा। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षक मेघा पाटकर आणि अमृता देवी बिष्णोईच्या बाबतीत शिकवत आहे। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे पर्यावरणीय समस्या। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्याख्यान करत असताना आपण एकतर्फेपणा दूर करण्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचा अवलंब करू इच्छिता, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे आपण प्रात्यक्षिक जोडू। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 2 प्रक्षेपित तंत्र आहेत। बघा कोणते 2 प्रक्षेपित तंत्र आहेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे TAT आणि RIT हे 2 प्रक्षेपित तंत्र आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, ओव्हरहेड प्रोजेक्टर शिक्षकाने तेव्हा वापरले जेव्हा ते खालीलपैकी एक शिकवत असेल, असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरील सर्व, म्हणजे काही कठीण आकृत्यांचं रेखांकन करताना, कठीण विषय शिकवताना आणि स्क्रीनवर लहान गोष्टी वाढवताना ओव्हरहेड प्रोजेक्टर शिक्षकाने तेव्हा वापरतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 19 नंबरचा,
चाचणीचा उद्देश वर्गांशी तुलना करणे आहे तेव्हा टिंबटिंब वापरली जाते. तर बघा काय वापरले जाते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे बुद्धिमत्ता चाचणी. हे चाचणीचा उद्देश वर्गांशी तुलना करणे आहे तेव्हा बुद्धिमत्ता चाचणी ही वापरली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 20 नंबरचा, परिचयात्मक प्रश्न विचारले जातात. तर बघा कधी विचारले जातात परिचयात्मक प्रश्न, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे धड्याच्या सुरुवातीस परिचयात्मक प्रश्न हे विचारले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, सामान्यतः यश चाचणी ही आहे. तर बघा काय आहे यश चाचणी, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी क्षमता चाचणी. हे सामान्यतः यश चाचणी आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 22 नंबरचा, शिक्षण मॉडेलचे घटक आहेत. तर बघा कोणते शिक्षण मॉडेलचे घटक आहेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे वाक्यरचना, लक्ष केंद्रित करणे, सामाजिक प्रणाली हे सर्व शिक्षण मॉडेलचे घटक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 23 नंबरचा, बुद्धिमत्ता भागफल म्हणजे 25 ते 39च्या श्रेणीत असते ज्याला टिंबटिंब मंदावती म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे गंभीर मंदावती असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 24 नंबरचा, कोणती गणित शिकवण्याची पद्धत नाही. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे यापैकी एकही नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साधारणपणे प्लेननेल बोर्ड याने तयार केले जातात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे प्लॅनेल याच्या साहाय्याने तयार हे केले जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्राथमिक शालेय स्तरावर आधुनिक भारतीय शिक्षणाचे वर्णन खालीलद्वारे उत्कृष्ट प्रकारे केले जाऊ शकते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं विद्यार्थी केंद्रित हे प्रामुख्याने आधुनिक भारतीय शिक्षणाचे वर्णन याद्वारे उत्कृष्ट प्रकारे केले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवण्यामध्ये टेलिव्हिजनचे योगदान म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे अतिशय उच्च. शिकवण्यामध्ये टेलिव्हिजनचे योगदान म्हणजे अतिशय उच्च असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 28वा, अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे कामगिरीची चाचणी द्वारे हे मोजले जाते. तर बघा काय मोजले जाते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे सामग्रीशी संबंधित ज्ञान हे अचिव्हमेंट टेस्ट अर्थातच कामगिरीची चाचणी याद्वारे मोजले जाते. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षण उपक्रमाचे महत्त्व आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे शिक्षण उपक्रमाचे महत्त्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अनुमानक इंडक्टिव्ह आणि अनुषंगिक डिडक्टिव्ह पद्धती टिंबटिंबमध्ये अधिकाधिक वापरल्या जातात. बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे गणित शिकवणे, शास्त्र शिकवणे, व्याकरण शिकवणे या सर्वांसाठी अनुमानक म्हणजे इंडक्टिव्ह आणि अनुषंगिक डिडक्टिव्ह पद्धती हे अधिकाधिक वापरल्या जातात. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पारंपरिक टेलिव्हिजनमध्ये एक मोठी टिंबटिंबची कमतरता आहे. तर बघा कशाची कमतरता आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये आंतरक्रियांचा अभाव. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, विद्यार्थी केंद्रित पद्धत म्हणजे टिंबटिंब होय असे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे विद्यार्थी केंद्रित शिकवण्याची पद्धत, बालसंवर्धन पद्धत, पूर्वग्रह मुक्तपणे शिकणे हे विद्यार्थी केंद्रित पद्धत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 33 नंबरचा, टिंबटिंब हे उत्तम कृती कौशल्याचे उदाहरण आहे. तर बघा कोणतं उदाहरण आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे लिहिणे. लिहिणे हे उत्तम कृती कौशल्याचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 34 नंबरचा, अध्यापन अध्ययन प्रक्रिया मूलभूत रीतीने येथे पूर्ण होते. तर बघा कुठे पूर्ण होते, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वर्गामध्ये अध्यापन अध्ययन प्रक्रिया ही मूलभूत रीतीने पूर्ण होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रमाणित उपलब्धी चाचणी म्हणजे स्टँडर्ड अचिव्हमेंट टेस्ट हे खालीलपैकी एक मुख्य विशेषता आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांशी हे मुख्य विशेषता आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षकाने वर्गात आकृत्या वापरणे आवश्यक आहे. तर बघा का आवश्यक आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच आणि जे विषयासाठी योग्य असेल तेव्हाच शिक्षकाने वर्गात आकृत्या वापरणे हे आवश्यक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ओट्यावरची शाळा ही होती. तर बघा कोणती होती, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे कारखान्याद्वारा चालवलेली शाळा ही ओट्यावरची शाळा होती. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा,
TAT याचे संक्षिप्त रूप काय आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे थॅमेटिक एपरसेप्शन हे TATचे संक्षिप्त रूप आहे. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्यापन दरम्यान त्यांच्यामध्ये संभाषण होतात. तर बघा कोणामध्ये संभाषण होतात, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या दरम्यान अध्यापन होत असताना या दोघांमध्ये संभाषण हे होत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 40 नंबरचा, यापैकी कोणते मितीय अध्यापन साहित्य आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे नमुना. नमुना हे मितीय अध्यापन साहित्य आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामग्री किंवा विषय घटकाच्या क्रमवार केलेल्या मांडणीमुळे टिंबटिंबचा अधिकतम पाठपुरावा केला जातो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांशी ही पाठपुरावा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दृकश्राव्य सहाय्यक टिंबटिंबशी संबंधित आहे. तर बघा कशाशी संबंधित आहेत, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही, म्हणजे संकल्पनात्मक उपकरणे आणि श्रवणयोग्य उपकरणे हे दृकश्राव्य सहाय्यकशी संबंधित आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, AIES मध्ये टिंबटिंब यांना मोजतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे भावनिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र आणि सामाजिक क्षेत्र हे प्रामुख्याने AIES मध्ये मोजता येतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हे आत्मनिरीक्षणाच्या पद्धतीद्वारे चेतन अनुभवाची रचना अभ्यासण्याचा प्रयत्न करते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे संरचनावाद हे आत्मनिरीक्षणाच्या पद्धतीद्वारे चेतन अनुभवाची रचना ही अभ्यासण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 45 नंबरचा, शिकविण्याचे नियोजन टिंबटिंबशी संबंधित नसते. तर बघा कशाशी संबंधित नसते, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वर्ग व्यवस्थापनाशी शिकविण्याचे नियोजन ही संबंधित नसते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शिकण्याचे कोणते पैलू असे आहेत ज्याबद्दल शिक्षक आणि मानसोपचार तज्ज्ञ प्रत्यक्षपणे सर्वात जास्त चिंतित आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे शिकण्याची प्रक्रिया याबाबत प्रत्यक्षपणे मानसोपचार तज्ज्ञ हे सर्वात जास्त चिंतित आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 47 नंबरचा, इतर व्यवसायांबरोबर तुलना केल्यास शिकवण्यामध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे उचित वेतन प्रमाण हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 48 नंबरचा, विषयाचे आकलन होण्यामध्ये टिंबटिंबचा समावेश असतो. तर बघा कशाचा समावेश असतो, खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांचा समावेश हे विषयांचे आकलन होण्यामध्ये असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यशाच्या उत्कृष्ट परीक्षेसाठी मुख्य अट म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 50 नंबरचा, लेखी साहित्याचे चांगले मूल्यांकन यावर आधारित नसावे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे जे वाचलं जातं त्याची पुनरुत्पादन करण्याची क्षमता म्हणजे लेखी साहित्याचे चांगले मूल्यांकन यावर आधारित नसते. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न पाहण्या अगोदर तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वर्गातील प्रक्रिया म्हणून परीक्षांचा वारंवार वापर. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वर्धित प्रेरणेसाठी तात्काळचे लक्ष प्रदान करून प्रभावी शिक्षणाला प्रोत्साहन देते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 52 नंबरचा, खालीलपैकी कामाच्या कोणत्या वर्गीकरणामध्ये शिकवणे येते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे व्यावसायिक कामामध्ये या वर्गीकरणामध्ये शिकवणे येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मूल्यमापनाची महत्त्वपूर्ण साधने म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरील सर्व म्हणजे शिकवण्याची कार्यपद्धती, स्वयं अहवाल देणारी तंत्रे, निरीक्षणात्मक पद्धती या सर्व मूल्यमापनाची महत्त्वपूर्ण साधने आहेत. नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मोजमापाचे कार्य म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व म्हणजेच मोजमापाचे कार्य होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवण्याची अनौपचारिक पद्धत साठी आवश्यक आहे. तर बघा काय आवश्यक आहे, खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे शिकवण्याच्या अनौपचारिक पद्धतीसाठी आवश्यक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, धड्याचे नियोजन टिंबटिंबमध्ये मदत करते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे दोन्ही अ आणि ब हे धड्याचे नियोजनमध्ये मदत करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवणे आणि शिकणे यामधील संबंध म्हणजे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे शिकवणे आणि शिकणे यामधील संबंध सांगतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 58 नंबरचा, उत्तम शिकवण्याची सर्वात महत्त्वपूर्ण विशिष्टता म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे उत्तम शिकवण्याची सर्वात महत्त्वपूर्ण विशिष्टता होय.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रशिक्षण टिंबटिंबसाठी प्रदान केले जाऊ शकते. तर बघा कशासाठी केले जाऊ शकते, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांसाठी प्रशिक्षण हे प्रदान केले जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, शिक्षक केंद्रित पद्धती कोणती आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे प्रवचन पद्धत ही शिक्षक केंद्रित पद्धती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिक्षणाचे सातत्य टिंबटिंबमधून पसरते. तर बघा कशामधून पसरते, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे शिकवणीशी जुळवून घेणे हे शिक्षणाचे सातत्य यामधून पसरते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवणे हे सुधारणा प्रक्रिया मानले जाते कारण ते टिंबटिंबशी संबंधित आहे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे मुलांच्या वर्तणुकीमधील इच्छित सुधारणा ह्याच्याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 63 नंबरचा, शिकणे हे व्यक्तीमधील काहीतरी ध्वनित करते. तर बघा काय ध्वनित करते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे मध्ये घडत असलेले शिकणे हे व्यक्तीमधील काहीतरी ध्वनित करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धड्याचे नियोजन टिंबटिंबच्या संभाव्यताचा विकास करते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं समायोजनच्या संभाव्यतांचा विकास करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते ग्राफिक सहाय्यतामध्ये वर्गीकरण केले जात नाही. तर बघा कोणतं केले जात नाही, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे बुलेटिन बोर्ड म्हणजे सूचना फलक हे प्रामुख्याने ग्राफिक सहाय्यतामध्ये वर्गीकरण केले जात नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, तोंडी लेखी आणि कार्यक्षमता चाचणीचा एक समूह म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे WIES हे तोंडी लेखी आणि कार्यक्षमता चाचणीचा एक समूह होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 67 नंबरचा, प्राथमिक पायरीसाठी शिकवण्याचे कोणते तंत्र योग्य नाही. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे परिसंवाद हे प्राथमिक पायरीसाठी शिकवण्याचे तंत्र योग्य नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते परिवर्तनशील शिक्षणाच्या कार्याचे प्रतिनिधित्व करते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व घटकांशी या कार्याचे प्रतिनिधित्व करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, यश चाचण्या ज्या साधारणपणे विद्यार्थ्यांचे नियमित वर्गातील कार्यप्रदर्शनाचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केल्या जातात त्यांना टिंबटिंब म्हटले जाते. तर बघा काय म्हटले जाते, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे शिक्षकाने तयार केलेली यश चाचणी असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 70 नंबरचा, एक मानसिक चाचणी ज्यामध्ये प्रत्येकास सर्व वस्तूंचा प्रयत्न करण्यासाठी पुरेशी वेळ मर्यादा असते त्याला टिंबटिंब असे म्हटले जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे सामर्थ्याची चाचणी असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, श्रवण सहाय्यतामध्ये टिंबटिंबचा समावेश होतो. तर बघा कशाचा समावेश होतो, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे रेडिओ आणि टेप रेकॉर्डर यामध्ये श्रवण सहाय्यतामध्ये याचा समावेश हे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्याही भाषेत अर्थाचे सर्वात लहान एकक आहे. तर बघा कोणतं एकक आहे, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं आकारजनक हे सर्वात लहान एकक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 73 नंबरचा, मुलांना शिकविण्याची सर्वात उत्तम शिक्षण पद्धत म्हणजे त्यांना टिंबटिंब म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे गतिविधी त्यांनी स्वतः करणे हे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 74 नंबरचा, उपक्रमाचे स्वरूप टिंबटिंब असायला हवे. तर बघा कसे असायला हवे उपक्रमाचे स्वरूप, खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं सर्वसामान्य पातळीचे उपक्रमाचे स्वरूप हे असायला हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 75 नंबरचा, प्रक्षेपणात्मक तंत्रे टिंबटिंबसाठी वापरली जाऊ शकतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांसाठी हे प्रक्षेपणात्मक तंत्रे वापरली जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक शिक्षिका मजकूर तसेच फळे व भाज्यांची काही चित्रे वापरते आणि आपल्या विद्यार्थ्यांसह एक चर्चा करते. विद्यार्थी ते तपशील त्याच्याकडे आधीच असलेल्या ज्ञानाशी जोडतात आणि ही संकल्पना शिकवतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ज्ञानाची रचना ही संकल्पना शिकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 77 नंबरचा, उपक्रम पद्धतीमध्ये टिंबटिंब वर जोर दिला जातो. तर बघा कशावर जोर दिला जातो, खाली ऑप्शन दिलेले आहेत. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरील सर्व म्हणजे स्वतः करून शिकणे, स्वतः जगून शिकणे, सहकार्य आणि स्पर्धेद्वारे शिकणे हे उपक्रम पद्धतीमध्ये यावरती जोर दिला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींची आयोजित संस्था जे संवाद साधतात आणि जे स्वतंत्र आहेत आणि त्यांचे समान उद्देश आहेत त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत. तर योग्य उत्तर आहे त्यांना गट असे म्हणतात. नोट डाऊन करून घ्या.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शिकवणे ही 3 टोकी प्रक्रिया आहे कारण त्यामध्ये टिंबटिंबचा समावेश आहे. तर बघा कशाचा समावेश आहे? खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे मुलं, शिक्षक, अभ्यासक्रम याचा समावेश आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी शिकण्याचे कोणते एक स्वरूप भाषा प्रयोगशाळेद्वारे प्राप्त केले जाऊ शकते? तर बघा कोणतं केलं जाऊ शकतं? खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे सांकेतिक शृंखला, अनेक भेदभावयुक्त प्रक्रिया शिकणे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भविष्यातल्या कामगिरीचा अंदाज लावण्यासाठी वैयक्तिक क्षमतेला मोजण्यासाठी चाचणी म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे योग्यता चाचण्या होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 82 नंबरचा, शिकवण्याची पायरी म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वरील सर्व म्हणजे प्रारंभिक तयारी पायरी, आंतरक्रियात्मक पायरी, शिकवणे, पश्चात सिद्धता पायरी ह्या शिकवण्याच्या पायरी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात मोठा निकष ज्याच्या आधारावर शिकवणे हा एक व्यवसाय आहे की नाही हे तपासणे तो म्हणजे शिक्षकाचे. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे व्यावसायिक नीतिमूल्यांचे पालन होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शारीरिक आरोग्य आणि अशिक्षितता याला मोजण्यासाठी दर्शके आहेत. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे दारिद्र्य. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 85 नंबरचा, खालीलपैकी कोणते शिकवण्याचे तंत्र आहे असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व हे शिकवण्याचे तंत्र आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तोंडी चाचणीमध्ये टिंबटिंब व टिंबटिंबला चाचणी घटक म्हणून वापरले जाते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे छायाचित्रे आणि चित्रांकन याला चाचणी घटक म्हणून वापरली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वभावावर आधारित शिकवण्याचे टिंबटिंब म्हणून वर्गीकरण केले जाऊ शकते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं वर्णनात्मक, नैदानिक, उपचारात्मक. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उद्दिष्ट मार्गदर्शनासह जोडलेले आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ज्ञानाचे प्रसारण करण्यासाठी हे उद्दिष्टे मार्गदर्शनासह जोडलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते एक शिकवण्याच्या प्रक्रियेसह संबंधित नाही? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं यापैकी कोणतेही नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 90 नंबरचा, अध्यापन धोरणाचा दर्जा यावर अवलंबून असतो. तर बघा कशावर अवलंबून असतो अध्यापन धोरणाचा दर्जा? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे ह्या सर्वांशी अध्यापन धोरणाचा दर्जा हे अवलंबून असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दृकश्राव्य सहाय्यतेच्या अनुकूल क्षमतेचा अर्थ म्हणजे टिंबटिंब होय. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे दृकश्राव्य सहाय्यता त्यातील सामग्रीच्या स्वरूपानुसार असायला हवी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्राथमिक पायरीला लिहिणे शिकवण्यासाठी कोणती पद्धत उपयुक्त आहे? हे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व पद्धत हे प्राथमिक पायरीला लिहिणे शिकवण्यासाठी ही पद्धत उपयुक्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 93 नंबरचा, समोरासमोर चर्चेद्वारे अर्थपूर्ण संभाषणाला म्हणतात. तर बघा काय म्हणतात? खाली ऑप्शन दिलेले आहेत, तर योग्य उत्तर आहे मुलाखत असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामग्री विश्लेषण दरम्यान शिक्षक लक्ष देतात. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वरील सर्व घटकांशी सामग्री विश्लेषणादरम्यान शिक्षक हे लक्ष देतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चाचणी त्रुटी शिक्षण मनुष्य आणि प्राण्यामध्ये वेगवेगळे असते मुख्यत्वे कारण मनुष्य टिंबटिंबवर अधिक जास्त निर्भर राहतो. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं प्रतिकात्मक हाताळणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 96 नंबरचा, खालीलपैकी कोणते एक शिक्षकांनी तयार केलेल्या यशाच्या चाचणीचा प्रकार नाही? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे वाचन चाचणी ही यशाच्या चाचणीचा प्रकार नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता घटक शिकण्याच्या कृतीच्या प्रभावीपणासाठी कमीत कमी मूलभूत आहे? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे उचित प्रोत्साहन यासाठी या प्रभावीपणासाठी कमीत कमी मूलभूत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 98 नंबरचा, शिकवण्याच्या संदर्भात पाठांतर करणे सर्वात लाभदायक दिसून येते जेव्हा? तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे शिक्षण कालावधी शेवटी तेव्हा प्रामुख्याने शिकवण्याच्या संदर्भात पाठांतर करणे हे सर्वात लाभदायक दिसून येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तोंडी मार्गदर्शन टिंबटिंब शिकण्यामध्ये कमी प्रभावी असते. तर बघा खाली ऑप्शन दिलेले आहे, तर योग्य उत्तर आहे कौशल्य शिकण्यामध्ये तोंडी मार्गदर्शन हे कमी प्रभावी असते. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा
मूल्यांकन उपयुक्त आहे. तर बघा कशासाठी उपयुक्त आहे, खाली ऑप्शन दिलेले आहे. तर योग्य उत्तर आहे वरील सर्वांसाठी, म्हणजे जे शाळाची परिस्थिती सुधारण्यासाठी, उपक्रम संबंधित सामग्री जाणून घेण्यासाठी, शिक्षणाच्या वेगवेगळ्या परिमाण संबंधी माहिती गोळा करून घेण्यासाठी, या सर्वांसाठी मूल्यांकन हे उपयुक्त आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.